जाता येत नाही ते, दुसऱ्याला जाता येत नाही लक्षात येत नाही का? बरं समजा आपण ह्याचं काही ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही? त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा, तुम्ही जाऊन येऊन दाखवा मला त्याची घालायची सांगा. मग माणसं मारायची वाट बघायला हवं. उडून ह्यांचं टिप्पर असते मोठं, टिप्पर जर आलं ब्रेक लागते. गाडी अरे पण बंद कर ना, ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा. काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का? पाणी मारले 2-3 टँकर बंगाला. लिसर गाडी आहे, ह्याला ब्रेक जर नाही लागलं तर नीट आपल्या अंगावर येते. कलेक्टर साहेब, हे रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना, तुम्ही त्या रस्त्याला या ना, बघा काय अवस्था झाली. सगळा चिखल झालाय आणि पाऊस पडलाय, इतक्या गाड्या स्लिप झाल्या. 4 वरुड्याला नाही घेतलं काम चालू. रे नालायक लोक ह्यांना एवढंही कळत नाही की बाबा हे रस्ता खराब नाही. त्यांना थांबवायला लावा साहेब, ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुवून काढायला लावा. मरल ना साहेब माणूस कोणतरी. बघा की तुम्ही एकदा जाऊन ये की रस्त्याने. ह्यांचा लाड कशाला करायला हवं? त्यांना हे काम चालू करायचं नाही बघा. पाणी मारून घेऊन नाही, ही पाणी मारून हे असलेलं काम मरल ना साहेब. आता एक झालं, आता 3 तुम्ही ह्या रस्त्याने ह्याच्यापर्यंत जावा की वरुड्यात 3-4 गाड्या दररोज आम्ही वागता. ह्या साहेबाला पुढील साहेब त्या साहेबाला विचार करून त्यांची मी शूटिंग काढली फक्त. माझी मुलगी लहान मुली आहे, 2-3 वर्ष मुलगी आहे माझी. तिला दाखवून गाडी स्पीड झाली नाही. 2 घ्या पण ह्यांना काम करू देऊ नका. अजून टिप्पर चालू आहे, आता बंद करून आलो मी तिकडून वरुड्यात. बरं कसं आहे की जर लोडिंगची गाडी आली ना, ब्रेकच लागत नाही याच्यावर. मोटरसायकल वाल्याने काय करायचं? 4 व्हीलर ठीक आहे. आता मी येताना 3-4 गाड्या गेले त्या कोपऱ्यावर बसली गेले ना. तुमच्याकडं एखादी गाडी नाही का रोडवर चिखल करण्यासाठी? आणि करा ना, करा. कुठं आहे ते पाणी टाकून नाही निघत, पाणी टाकून नाही निघत. म्हणजे पाठवा ना, हो पाठवा, ग्रेटर कुठे पाठवा. मी इथंच आहे तुमच्या तुमचं जे हे हेडक्वार्टर आहे ना, तिथेच आहे. खासदार साहेब समजा थोडं रान हडकल्यावर पुन्हा करावं. काय फरक पडायला का? 4 दिवसानं काय जीव होईल का? समजा करायचे काम मधले करावे का आपण? त्यांना तुम्ही बंद करायला लावा. आपण रस्ता क्लिअर झाल्याशिवाय त्यांना चालू करू. चालूच काही मशीन येते का नाही तुमची? अरे बोलवा हो बाहेर. काय तर लावलं तुम्ही, आपलं पळून गेले ना. अरे मी आहे हो इथं, पाठवा गाडी.
ही बघा काय परिस्थिती आहे. ही काहीच नाही. पुढे जावं तुम्ही कोपऱ्याला. त्या कोपऱ्यावर अशी परिस्थिती आहे की गाडी परिस्थिती आहे ना. घरी जीव घेतील कोणाला तरी सांग. ह्याला सांगायला चालेल हे असं करू नका ना म्हणून. बाबा बाहेर वाहन काढतो होता पहिल्यांदा ही मला वाटतं वाहन काढून कसलीच गाडी कंट्रोल होत नाही. माझी गाडी समोर घाई घाई आलो ना, माझी गाडी स्लिप झाली. पलीकडच्या कॉर्नरला माझी गाडी स्लिप झाली. आणि ह्याच्यात अजून भीती काय आहे, ही टंपर आहे तर मोठ्या वेटचे. ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार बरोबर. आणि आता मी येताना 2-3 गाड्या होत्या बघा. त्या कोपऱ्याला एक होती स्कॉर्पिओ खाली गेलेली, एक लक्झरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली. एवढं करा बघा साहेब तुम्ही. यांना फक्त केअरला चालू करू देऊ नका. ही पहिल्यांदा साफ करून घ्या म्हणा. साफ करून पण बंद केलं. हा थोडे दिवस थांबा ना म्हणा, पाऊ उघडल्यावर करा ना म्हणा. असं चिखलाने काय एवढं हो ना. हो, याच्यावर काय ऍक्शन घेता येते बघा. घ्या येस येस येस. पी आय साहेब हो सर.